तिचा जागर न्यूज व दुर्गा फाउंडेशन यांच्या वर्धापनास इंद्रप्रस्थ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित इस्लामपूर यांच्याकडून भरभरून शुभेच्छा। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा जागर न्यूज। नमस्कार, तिचा जागर न्यूजमध्ये आपलं स्वागत। मुंबई पोलिसांचे माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट आणि शार्प ऑफिसर प्रदीप शर्मा यांच्या जीवनावर आधारित अब तक 112 सिनेमामुळे चर्चे आहेत। नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत प्रदीप शर्मा यांनी दाऊद इब्राहिम यांनी 90 दशकातील त्याच्या दहशतीबद्दल मोठे खुलासे केले आहे। एक काळ असा होता जेव्हा प्रदीप शर्मा यांसारख्या अधिकाऱ्यांनी कुख्यात गुंडाचा मोर्चा सांभाळला होता। प्रदीप शर्मा यांनी स्वतःचं आयुष्य पोलीस सिस्टम, अंडरवर्ल्ड आणि बॉलिवूडबद्दल अनेक खुलासे केले आहे। सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त प्रदीप शर्मा यांनी केलेल्या दाव्यांची चर्चा रंगली आहे। पोलीस अधिकारी होण्याची प्रदीप शर्मा यांची लहानपणापासूनच इच्छा होती आणि त्यांनी मनातील इच्छा अपूर्ण देखील केली। पोलीस खात्यात नोकरी करत त्यांनी मोठ्या मोठ्या गुंडांना गुडघ्यावर आणले। प्रदीप शर्मा म्हणाले, 90 दशकात मुंबईत पूर्ण अंडरवर्ल्डच्या दहशतीखाली होती। दाऊद इब्राहिम, छोटा राजन, अरुण गवळी आणि अमर नाईक यांचा मुंबईवर ताबा होता। प्रत्येक दिवशी शूटआउटच्या घटना समोर यायच्या। मोठ्या उद्योजकांपासून बॉलिवूड सेलिब्रिटींना धमकीचे फोन यायचे। सामान्य जनतेमध्ये देखील भीतीचे वातावरण होते। जर कोणी कार खरेदी केली किंवा नवीन घर घेतले की गँगस्टरचा त्यांना फोन यायचा आणि ते पैशाची मागणी करायचे। अशी परिस्थिती होती की लोक दाऊदच्या नावाने लॉकेट आणि ब्रेसलेट बनवले होते। प्रदीप शर्मा यांनी असेही सांगितले, बॉलिवूड इंडस्ट्रीच्या लोकांमध्ये देखील भीतीचे वातावरण होते। गँगस्टर अभिनेते आणि निर्मात्यांना धमकावायचे, त्यांचे ऐकलं नाही तर सेलिब्रिटींवर हल्ले करायचे। त्यांच्या दहशतीमुळे अनेक कलाकार, गँगस्टर जे बोलतील ते ऐकायचे। त्यावेळी प्रदीप शर्मा खंडणी विरोधी पथकात होते आणि चित्रपटसृष्टीतील अनेक लोक त्यांच्याकडे मदतीसाठी यायचे। त्यांनी असेही सांगितले, धुरंधर 2 सारख्या सिनेमांमध्ये आणि सिरीजमध्ये दाऊद इब्राहिमला आजारी दाखवले जाते, पण प्रत्यक्षात तो बऱ्याच अंशी तसाच आहे, असे देखील प्रदीप शर्मा म्हणाले। मुलाखतीत प्रदीप शर्मा यांनी पोलीस सिस्टीमबद्दल देखील मोठा खुलासा केला आहे। प्रामाणिक आणि मेहनती पोलीस अधिकाऱ्यांचा सिस्टम वेळ पडली की वापर करते आणि त्यानंतर लक्ष देत नाही। एक जुनी केस सांगत प्रदीप शर्मा म्हणाले, जे हॉस्पिटलमध्ये शूटआउट झाल्यानंतर एका रात्रीत आरोपींना पकडण्याचा दबाव होता आणि पोलिसांना ते ऑपरेशन पूर्ण देखील केलं, पण त्यानंतर छोटी चूक झाली तेव्हा सिस्टीमने पाठ फिरवली, असे देखील प्रदीप शर्मा यांनी म्हणाले। ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर न्यूज।